आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये वाक्यांचे प्रकार पाहणार आहोत. तर इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य असतात. मेनली 4 मुख्य प्रकार आहेत, ते बघूत आपण. वाक्याच्या प्रकारला इंग्लिशमध्ये म्हणतात काइंड्स. काइंड्स म्हणजे प्रकार. ऑफ वाक्याला इंग्लिशमध्ये सेंटेन्स म्हणतात. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार. ते 4 आहेत. नंबर 1 बघूत आपण. साधी जी वाक्य असतात, विधानार्थी, लोक जे बोलण्यासाठी करतात, काही पण माहिती सांगण्यासाठी, त्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात. तर विधानार्थी वाक्याला इंग्लिशमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. असर्टिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्सेस. याला दुसरं पण नाव एक असते, स्टेटमेंट म्हणतात त्यांना, स्टेटमेंट. आणि यांना मराठीमध्ये म्हणतात विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. तर याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, एक्झाम्पल. कोणतं पण सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या टाईपचं जे वाक्य असते आणि ज्याच्यामध्ये सब्जेक्ट नाऊन किंवा प्रोनाऊनचा बनलेला असतो, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. जसं की बघा, ही ईट्स मँगो. हे एक विधान आहे, हे एक असर्शन आहे, एक वाक्य आहे. साधी माहिती देते. ही म्हणजे तो, ईट्स म्हणजे खातो, मँगो म्हणजे आंबा. तर एक वाक्य आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय की त्याच्यामधून एक माहिती भेटते आपल्याला, सिंपल. तर असे वाक्य असतात, त्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात. चला 2 नंबरचा वाक्याचा प्रकार बघूत आपण. 2 नंबरचा प्रकार आहे इम्परेटिव्ह वाक्य. इम्परेटिव्ह वाक्य. हे उच्चार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह शब्दाचा अर्थ असते आज्ञार्थी वाक्य. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कोणीतरी कोणाला रिक्वेस्ट किंवा आज्ञा केली असते, म्हणजे काहीतरी काम करायसाठी. आज्ञा म्हणजे काय असते की काहीतरी काम कर म्हणून सांगतो आपण, किंवा रिक्वेस्ट म्हणजे की प्लीज हे काम करून दे माझं. तर काम सगळ्यात महत्त्वाचं असते. याच्यामध्ये काम पहिल्यांदा येते. आणि कामाला, कार्य दाखवणाऱ्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर व्हर्ब म्हणतात. तर व्हर्ब पहिल्यांदा येणार, याच्यामध्ये व्हर्ब पहिल्यांदा येते. आणि याला मराठीमध्ये काय म्हणतात, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणतात. त्याचं एक्झाम्पल बघा. व्हर्ब पहिल्यांदा येतं, व्हर्ब. तर व्हर्ब कोणतं पण एक व्हर्ब घ्या. जसं क्लोज. क्लोज म्हणजे बंद करा. क्लोज द डोअर म्हणजे दरवाजा बंद कर. हे आज्ञार्थी वाक्य आहे. अजून एक उदाहरण बघा. ओपन घेऊत आपण. ओपन द विंडो म्हणजे खिडकी. खिडकी उघड. तर या टाईपचे जे वाक्य असतात, तर आज्ञार्थी वाक्य असतात. वर असर्टिव्ह वाक्यामध्ये पण मला तुम्हाला एक सांगायचं राहिले बघा, की असर्टिव्ह वाक्य जी संपते शेवट, तर वाक्य संपल्यावर कोणतं चिन्ह वापरतात, तर त्याला म्हणतात फुल स्टॉप. आणि आज्ञार्थी वाक्यही संपल्यावर कोणतं चिन्ह वापरतात, तर फुल स्टॉप. तर या दोघांना काय असते, फुल स्टॉप. या दोघांना फुल स्टॉपहून तुम्ही ओळखू शकता. जर वाक्य संपल्यावर फुल स्टॉप येत असेल, एक तर त्या इम्परेटिव्ह असेल, नाही तर काय असेल, असर्टिव्ह असेल. आता तिसरा प्रकार बघा. तिसरा प्रकार बघा, नंबर 3. तिसरा प्रकार आहे इंटरॉगेटिव्ह. इंटरॉगेटिव्ह. इंटरॉगेशन कधी ऐकलं असेल तुम्ही. इंटरॉगेशन शब्दाचा अर्थ असते प्रश्न विचारणे. पोलीस इंटरॉगेशन करायला घेऊन जाते बघा, तर प्रश्न विचारायला घेऊन जाते. तर इंटरॉगेटिव्हचा अर्थ असते प्रश्नार्थी वाक्य. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे कोणते वाक्य, मराठी त्याला म्हणतात प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्याचा अर्थ काय असते, प्रश्नार्थक. हे सगळे वाक्याच्या अर्थाहून वाक्याचे प्रकार पाळलेले आहेत, अर्थाहून. जे वाक्य फक्त विधान करते त्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात. विधान म्हणजे साधी माहिती. ज्या वाक्यामध्ये आज्ञा असते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये प्रश्न असते त्याला काय म्हणतात, प्रश्नार्थी वाक्य. तर याच्यामध्ये 2 प्रकार असतात. प्रश्नाचे 2 प्रकार असतात. नंबर 1चा प्रकार आहे WH क्वेश्चन.
जे प्रश्न WH वाल्या शब्दापासून चालू होतात त्यांना काय म्हणतात, WH क्वेश्चन. जसं याचं एक एक्झाम्पल जर मी तुम्हाला द्यायचं झालं तर व्हॉट म्हणजे काय, बघा हे WH पासून चालू होते शब्द. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, हे WH क्वेश्चन आहे. आणि जे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस असतात त्यांच्या शेवटी त्यांचा शेवट कोणत्या चिन्हानं होते, तर त्यांचा शेवट होते प्रश्नार्थक चिन्हानं, प्रश्नार्थक. पुढे बघा दुसरा कोणता प्रकार असते प्रश्नार्थकेचा, एक WH क्वेश्चन आणि दुसरा कोणता असते व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन हेल्पिंग व्हर्बपासून चालू होतात. यांना दुसरं एक नाव असते, यांना म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन. यस आणि स्लॅश टाकून असं नो टाकायचं आणि टाईप क्वेश्चन. यस नो टाईप क्वेश्चन का म्हणतात, कारण या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असते, होकारार्थी किंवा नकारार्थी. तर बघा याचं एक उदाहरण बघा तुम्हाला मी सांगतो. जसं एक हेल्पिंग वर्ब घ्या तुम्ही, एक्झाम्पल बघा याचं. हेल्पिंग वर्ब कोणतं घेता, इज घ्या. इज शी युअर सिस्टर. तर या वाक्याचा अर्थ काय आहे, इज शी युअर सिस्टरचा अर्थ होते ती तुझी बहीण आहे का. आता याचं उत्तर एक तर हो असेल, जर बहीण असेल तर तुम्ही म्हणणार हो ती माझी बहीण आहे, आणि किंवा नसेल तर तुम्ही नाही म्हणणार. तर एक तर उत्तर हो येते, नाही तर नाही येते, म्हणून यांना यस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. आणि यांच्या पण शेवटी तुम्ही जर पाहिलं तर कोणतं येते प्रश्नार्थक चिन्ह. तर व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चनच्या दोघांच्या शेवटी काय येते प्रश्नार्थक चिन्ह. पुढचा प्रकार बघा आता तिसऱ्या नंबरचा प्रकार आहे, चौथ्या नंबरचा प्रकार आहे. हे तिसरा झाला. पहिलं असरेटिव्ह झालं, दुसरं इम्परेटिव्ह झालं, तिसरं इंट्रॉगेटिव्ह झालं, आणि चौथा आता बघा शेवटचा वाक्याचा प्रकार आहे चौथा, त्याला म्हणतात एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस जे आहे ते उद्गारवाचक वाक्य त्यांना म्हणतात मराठीमध्ये. उद्गार म्हणजे काय, अचानक निघालेली भावना व्यक्त झालेली, म्हणजे मनातून खूप आनंद झाला किंवा खूप दुःख झालं किंवा खूप वेदना त्रास वगैरे झाल्यावर अचानक काही शब्द किंवा काही वाक्य निघतात, तर त्यांना उद्गारवाचक शब्द किंवा उद्गारवाचक वाक्य म्हणतात. उद्गारवाचक वाक्य. याचं उदाहरण बघा, एक एक्झाम्पल. जसं तुम्ही एखादं खूप सुंदर फूल पाहिलं तर तुम्ही अचानक तुमच्या मनातून निघते की वाव किती सुंदर फूल आहे. तर ते वाक्य इंग्लिशमध्ये कसं असते बघा, हाऊ ब्युटिफुल, वा हाऊ ब्युटिफुल द फ्लॉवर इज, म्हणजे फूल किती सुंदर आहे. तर या प्रकारचे अचानक जेव्हा मनातून उद्गार निघतात त्यांना उद्गारवाचक वाक्य म्हणतात. आता मी तुम्हाला इथे 10 वाक्य देणार आहेत वेगवेगळ्या टाईपचे, ते तुम्हाला ओळखायचे की कोणत्या प्रकारचं वाक्य आहे दिलेलं वाक्य. तर आता खाली वाक्य दिलेत मी तुम्हाला, सगळे वाक्य लिहायचेत आणि त्यांच्या खाली तुम्हाला लिहायचे की वाक्य कोणतं आहे, असरेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे, इंट्रॉगेटिव्ह आहे का एक्सक्लामेटरी आहे. 4 पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर वाक्य वाचतो बघा मी. वेअर इज युअर बुक. जर तुम्ही शेवटी बघलं तर तुम्हाला प्रश्न दिसायले, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याला काय म्हणतात, इंट्रॉगेटिव्ह. आणि चालू कशापासून व्हायले, WH शब्दापासून. तर म्हणजे कोणता आहे, इंट्रॉगेटिव्हमध्ये कोणता प्रकार आहे, WH क्वेश्चन. तर इथं लिहिणार तुम्ही बाण मारून असं, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, इंट्रॉगेटिव्ह. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. आणि त्याच्यामध्ये कोणता प्रकार आहे, WH क्वेश्चन. पहिलं वाक्य. चला दुसरं बघा आता. ही इज अ ग्रेट म्युझिशियन. शेवटी बघा फुल स्टॉप आहे, शेवटी फुल स्टॉप आहे. आणि सुरुवात कशापासून होते, सब्जेक्टपासून. ही जे आहे हे सब्जेक्ट आहे, तर सब्जेक्टपासून सुरुवात व्हायली, व्हर्ब नाही आहे. व्हर्ब जर असला असतं तर काय असलं असतं, इम्परेटिव्ह. पण सब्जेक्टपासून सुरुवात व्हायली म्हणजे कोणतं वाक्य आहे, हे आहे असरेटिव्ह सेंटेन्स. असरेटिव्ह सेंटेन्स. वाक्य एकदा वाचून दाखवतो बघा. ही इज अ ग्रेट म्युझिशियन. म्युझिशियन म्हणजे संगीतकार, ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे, ग्रेट म्हणजे महान, तो महान संगीतकार आहे. तिसरं वाक्य बघा.
पहिल्यांदा प्रकार ओळखायचं शिकवतो बघा. शेवटी तुम्हाला काय उद्गारवाचक, अरे हां एक मिनिट, जेव्हा आपण पाहिलं उद्गारवाचक वाक्य तर इथं शेवटी बघा आपण चुकून इथे काय दिले, प्रश्नार्थक चिन्ह आहे. उद्गारवाचक च्या शेवटी कोणतं चिन्ह असते, उद्गारवाचक चिन्ह असते, याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात. अशी रेष आणि खाली एक फुल स्टॉप सारखं असते. तर ते सांगायचं राहिलं. उद्गारवाचक वाक्यांच्या शेवटी कोणतं चिन्ह असते, उद्गारवाचक चिन्ह, त्याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह हे इंग्लिशमध्ये त्याला एक्सक्लामेटरी मार्क म्हणतात. एक्सक्लामेटरी मार्क, चिन्ह म्हणजे मार्क. तर ते सांगायचं राहिलं बघा. आता इथं जर बघितलं तुम्ही, या वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आहे, तर याच्यावरून तुम्हाला कळायलं काय की हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. हाऊ पासून चालू व्हायला म्हणून तुम्ही WH क्वेश्चन नाही म्हणणार, कारण शेवटी क्वेश्चन मार्क नाही आहे, तर काय एक्सक्लामेटरी चिन्ह आहे. तर हे एक्सक्लामेटरी वाक्य आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. पुढे बघा, आणि हे वाक्य वाचून दाखवायचं राहिले. हाऊ वंडरफुल द ट्रिप वॉज. वॉज म्हणजे होती, वंडरफुल म्हणजे किती सुंदर छान, ट्रिप म्हणजे जे आपण सहलीला गेलतो ती सहल किती सुंदर किती छान होती. पुढचं वाक्य बघा. वाक्य बघितल्या शेवटी बघणार तुम्ही काय, फुल स्टॉप. फुल स्टॉप असल्यावर दोन असतात, एक तर असर्टिव्ह असेल, नाही तर काय असणार आहे तुमचं आज्ञार्थी वाक्य, त्याला काय म्हणतात इम्परेटिव्ह. तर त्याच्या सुरुवातीला काय असते, व्हर्ब असते. तर इथं बघा प्लीज किंवा हे असे शब्द आले तर तुम्ही समजून घ्यायचं सुरुवातीला की काय इम्परेटिव्ह आहे. आणि प्लीज जरी काढून टाकलं तरी हे जर पहिला शब्द मानला तुम्ही तर हे पण काय व्हर्बच आहे. पास करणे म्हणजे देणे. तर प्लीज पास द साल्ट म्हणजे कृपया मीठ दे. तर हे एक रिक्वेस्ट आहे, म्हणून हे कोणतं वाक्य आहे, आज्ञार्थी. याला कोणतं वाक्य म्हणतात इंग्लिशमध्ये, इम्परेटिव्ह सेंटेन्स. हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. प्लीज पास द साल्ट. 5व्या नंबरचं बघा. दे आर प्लॅनिंग अ वॅकेशन. प्लॅनिंग म्हणजे नियोजन करायलेत, आयोजन करायलेत. वॅकेशन म्हणजे काय की सुट्टीचं. दे म्हणजे ते, तर ते सुट्टीला जाण्याचं किंवा सहली बाहेर फिरायला जायचं आयोजन करत आहेत. शेवटी जर तुम्ही बघितलं तर फुल स्टॉप आहे, सुरुवातीला बघितलं तर तुम्ही सब्जेक्ट आहे, शेवटी फुल स्टॉप आणि सुरुवातीला सब्जेक्ट कशामध्ये असते, तर असर्टिव्ह वाक्यामध्ये असते, विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. दे आर प्लॅनिंग अ वॅकेशन. नंबर 6 बघा, वाचून दाखवतो. हे आहे व्हॉट अ सरप्राईज धिस इज. धिस म्हणजे हे, तर हे किती सुंदर सरप्राईज आहे, हे किती म्हणजे आश्चर्यकारक. हे जेव्हा आनंद खूप झाला तेव्हा हे निघते हो. तर शेवटी तुम्ही जर बघितलं तर शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे की कोणतं आहे, उद्गारवाचक प्रकारचं वाक्य आहे. उद्गारवाचक वाक्याला काय म्हणतात, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सातव्या नंबरचं बघा. डिड यू सी द मूवी. शेवटी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायला. क्वेश्चन मार्क दिसलं म्हणजे इंट्रॉगेटिव्ह वाक्य आहे. आता इंट्रॉगेटिव्हमध्ये दोन प्रकार असतात, एक तर व्हर्बल क्वेश्चन नाही तर WH क्वेश्चन. WH क्वेश्चन WH शब्दापासून चालू होतात आणि व्हर्बल क्वेश्चन हेल्पिंग वर्बपासून चालू होतात. तर इथं WH शब्द नाही आहे, तुम्ही बघसाल तर इथं हेल्पिंग वर्ब आहे, डिड. तर हे कोणतं आहे, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इंट्रॉगेटिव्हमध्ये कोणतं आहे, व्हर्बल क्वेश्चन. याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. कारण हे हेल्पिंग वर्बपासून चालू होतं आहे. 8 नंबर बघा आता. सिट डाऊन अँड रिलॅक्स. तर शेवटी तुम्हाला फुल स्टॉप दिसायला. फुल स्टॉप दिसला शेवटी की दोन प्रकार असतात, एक तर असर्टिव्ह असते नाही तर काय असते, इम्परेटिव्ह. असर्टिव्हसाठी पहिल्यांदा काय पाहिजे, सब्जेक्ट. सब्जेक्ट एक तर प्रोनाऊन असते नाही तर नाऊन असते. पण इथं जर पहिला शब्द बघितला तर तुम्ही सीट आहे, आणि सीट काय व्हर्ब. तर सुरुवातीला जेव्हा व्हर्ब येते तर वाक्य कोणतं असते, इम्परेटिव्ह. हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. नववं बघा. शी वॉन द
फर्स्ट प्राईज. शेवटी फुल स्टॉप आहे, सुरुवातीला सब्जेक्ट आहे, म्हणजे काय आहे? असर्टिव्ह. असर्टिव्ह वाक्य. शी म्हणजे तिने, वॉन म्हणजे जिंकले, फर्स्ट प्राईज म्हणजे पहिलं बक्षीस जिंकले, तिनं पहिले बक्षीस जिंकले. पुढचं बघा नंबर 10चं. जर वाक्य शेवटी बघितलं तुम्ही फुल स्टॉप आहे. फुल स्टॉप असल्यावर दोन प्रकार असतात, एक तर असर्टिव्ह नाही तर इम्परेटिव्ह. असर्टिव्हसाठी पहिल्यांदा सब्जेक्ट पाहिजे. सब्जेक्ट एक तर प्रोनाऊन असते नाही तर नाऊन असते, पण डोंट प्रोनाऊन आहे, नाऊनही नाही आहे. हे हेल्पिंग वर्ब आहे डू, आणि त्याला नॉट लागले. तर हेल्पिंग वर्बपासून चालू व्हायले म्हणून काय आहे? तसं तर हेल्पिंग वर्ब आहे, पण शेवटी बघा तुम्ही, शेवटी क्वेश्चन मार्क नाही आहे, तर त्यामुळे वर्बल क्वेश्चन नाही आहे. आता तुम्हाला वाटेल की हेल्पिंग वर्ब आहे डू, पण डू कधी कधी हेल्पिंग वर्ब असते आणि कधी कधी मेन वर्बही असते. तर इथं मेन वर्बचं काम करायला. तर मेन वर्ब असल्यामुळे वर्बनं चालू होणारे वाक्य कोणते असते? ते इम्परेटिव्ह, म्हणून हे वाक्य इम्परेटिव्ह आहे. तर वरचे पण सगळे उदाहरण लिहून घ्यायचे, सगळ्या वाक्याच्या प्रकाराचे मराठीत नावं आणि इंग्लिशमध्ये नावं लिहून घ्यायचेत, सगळ्या स्पेलिंग पाठ करायच्यात, आणि हे खालचे पण 10ही पण सेंटेन्स लिहून घ्यायचेत, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या खाली कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते लिहून घ्यायचं.